नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 3 ते 3 टिपक्यांमध्ये अगदी सुंदर अशी पानांची डिझाईन काढून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी 3 ते 3 असे टिपके करून घेतलेले आहेत। आता या टिपक्यांच्या अगदी मधून अशी मी इथे 2 लाईन करून घेणार आहे, अशा प्रकारे। आता पुन्हा आडव्या 2 टिपक्यांच्या अगदी मधून अशा मी 2 लाईन करून घेणार आहे, अशा पद्धतीने। आता या सरळ 2 टिपक्यांना लाईनींना मी अशा पद्धतीने जॉईन करून घेते। पुन्हा वरतीही तसेच त्याला गोल आकारामध्ये मी जॉईन करून घेणार आहे। सेम पद्धतीने इकडच्या 2 लाईनींनाही मी असेच गोल आकारामध्ये जॉईन करून घेते, अशा पद्धतीने। आता या एक टिपक्याला मी असे कोन तयार करून घेते, मधोमध असे दोन्हीकडून जॉईन करून। सेम पद्धतीने सर्व टिपक्यांना मी असे कोन तयार करून घेणार आहे। अशा प्रकारे आता या टिपक्यांना मी अशी एक जॉईन करून लाईन करून घेते। सेम 2 वरती आणि खाली अशा लाईन झालेल्या आहेत 2। आता या 2 लाईनींना मी असे जॉईन करून एक पानाचा आकार इथे मी तयार करून घेत आहे, तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने। सेम सगळीकडनं मी असे पानाचे डिझाईन तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने आता मी पिंक कलर मधोमध बॉक्समध्ये भरून घेणार आहे। हे इथे 4 बॉक्स तयार झालेले आहेत, यामध्ये मी पिंक कलर भरून घेते। आता इकडे मी ग्रीन कलर अशा प्रकारे या 2 याच्यामध्ये मी भरून घेणार आहे डिझाईनमध्ये। सेम पद्धतीने सगळीकडे मी अशाच पद्धतीने ग्रीन कलर भरून घेते। अशा प्रकारे ग्रीन आणि पिंक कलरचे कॉम्बिनेशन फारच छान दिसते। आता इथे मी पिंक कलर या कोनामध्ये भरून घेणार आहे। सगळीकडे सेम पद्धतीने मी ते भरून घेणार आहे। आता इथे पण मी ह्या उरलेल्या कोनामध्ये वरती असा पिंक कलर भरून घेत आहे। अशा प्रकारे इथे मी हा पिंक कलर यामध्ये भरून घेतलेला आहे।
आता पानामध्ये मी असे लायनिंगचे डिझाईन तयार करून घेते. अशा आडव्या लाईन इथे मी क्रॉसमध्ये करून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळ्या पानामध्ये मी अशा क्रॉसमध्ये लाईन करून घेणार आहे. अशा प्रकारे यामध्ये मी लाईन करून घेतलेल्या आहेत. आता या दोन्ही साईडने पानाच्या कोणामध्ये मी असे डिझाईन तयार करून घेणार आहे गोल राऊंडमध्ये. अशा पद्धतीने आता पानाच्या वरती एक एक टिपका देऊन मी त्याला हाताने असे टॅप करून घेणार आहे. आता या गोल राऊंड वरतीही एक एक टिपका मी देऊन हाताने टॅप करून घेते. अशा पद्धतीने आता मधोमध इथे मी व्हाईट कलरचा मोठा डॉट मी इथे देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.